p च्या वरील q च्या y च्या 2 पट कोणाच्या q च्या. आता x कोणला q p किती येणार 2 बरोबर. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे बेरीज हे सध्याचं वय बरोबर. 5 वर्षानंतर किती 70 समजलं ना किती क्लास किती क्लास. आता त्यांचं काय विचारलं आहे सध्याच्या वयाची बेरीज सध्याचं प्रमाण q चा x p चा 2x 5 वर्षानंतर. आता 2x अधिक 5 अधिक x अधिक 5 बरोबर 7. ठीक आहे 2x आणि x किती 3x 5 आणि 5 10 बरोबर 70. आता 10 तिथे काय होईल मायनस विस्त्रिका सीट एक ची प्राइस. आता त्यांच्या सध्याच्या वयाची बेरीज तर सध्याचं प्रमाण किती 1 आणि 2 याचे किती 20 याचे किती 40 बरोबर. आता 20 आणि 40 किती 20 आणि 40 बेरीज करून घ्यायची यो पट म्हणजे बेरीज. ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर किती सध्या 5 असते हे सध्याचे ती 5x 3x 5 वर्षानंतर हा एक मिनिट याला जा बघ ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5 असतील 5 वर्षानंतर किती इथं +5 इथं +5 किती होते 10. ठीक आहे आता एक नंबर ए 2 नंबर बी 5x 5 3x अधिक 5 बरोबर 5. इथं आता तिथेच गुणाकार होतो. ठीक आहे 7 5 35x 7 5 35 10 30x 10 5 50. आता x एका साइडला आणि सिंगल साइड एका साइड 35 मधून 30 किती उरले प्लस इकडे मायनस झालं 5x हा प्लस इकडे मायनस होईल म्हणजे 50 वजा 30 किती आता 5x बरोबर 20 तर एक किती 4 4 पंचे आता a चं 5x आहे याचं 3x
आता आपल्याला विचारलं ए आणि बी यांच्यामधील सध्या किती वायाचं अंतर असेल? सध्याचं प्रमाण किती आहे? हे 5x. हे किती आहे? 3x. 5 × 20. बरोबर आहे का? हे चुकते का? बरोबर आहे. व्हेरीफाय करू आपण. ए आणि बी यांचे वायाचे गुणोत्तर किती आहे? 5 असतात सध्या. 5 वर्षांनंतर किती? 10 असतात. 5 अधिक x 5 3x अधिक 5 किती आहे? 10 असतात. 5 अधिक 5 1 नंबर, 3x अधिक 5 2 नंबर, 10 असतात. आता इथं 3 गुणाकार आहे. 7 × 5 = 35. 7 × 5 = 35. 10 × 3 30x, 10 × 5 50. बरोबर. आता 35 मधून प्लस इथे मायनस झाला. 30x 35 इथे कसं येतात? 35 मधून 30 गेले किती? 5. आता इथे 35 आहे, तिकडे 50. बरोबर ना? मग आता 5x बरोबर 15, तर एकूण किती? 3. ठीक आहे. आता x चं प्रमाण किती आलं? 3. आपल्याला मला काय चुकलं म्हणा. 5 × 3 = 15, 3 × 3 = 9. आता अंतर विचारलं आपल्याला. 15 9 गेले किती? 6. किती वर्षाचा फरक आहे? 24. बरं. सिंपल क्वेश्चन. उत्तर 24. बेस्ट. आला प्रतीक? बघा एकदम सिंपल क्वेश्चन. समजून घ्या फक्त. उदाहरण मोठे पण सोपे. बघा, जेव्हा आईचे वय 63 वर्ष होते, जेव्हा आईचे वय किती होतं? 63 वर्ष, तेव्हा आई व मुलगा यांच्या वयामधील अंतर किती? 21 वर्ष. आता आईचे वय किती? समजा 43. 43 वय असताना त्याच्या मुलात आणि तिच्यात किती वयाचा अंतर होता? 21 वर्षाचा. किती? 22. परत किती आला? म्हणजे मुलाचं वय किती? 22 वर्ष. बरोबर? नाही ना. बरोबर. 43 जेव्हा वयाचं वय होतं तेव्हा तिच्या मुलाचं तिच्यात किती वयाचं अंतर आहे? 21 वर्षाचं. पण 43 मधून 21 उरले किती? 22. मुलाचं वय किती आला आता? 22. बरोबर. पुढे जर वडील त्याच्या पत्नी म्हणजे आईपेक्षा किती वर्षांनी मोठा? 3 वर्षांनी. तिचं वय किती आहे? जरा 46. तर वडिलांचे वय 50 वर्ष होईल. किती होईल? किती वर्षांनी मोठा आहे तो? किती आला आता आहे सध्या? 46. मुलाचं किती आहे? आपल्याला 50 घेणं नाही. किती? समजतंय ना? आकडा फक्त तुम्हाला तो गोंधळात टाकला.
नाही बरोबर ना. मोनिकाच्या जन्मवाडी 36 बरोबर आहे ना. बरोबर ना. त्याच वेळी बघा मोनिकाच्या वडिलांचे वय मोनिकाच्या जन्मवाडी 38 वर्ष. परंतु मोनिकाच्या जन्मवाडी तिच्या आईच्या वय किती 36. याच वेळी म्हणजे कोणाच्या मोनिकाच्या जन्मवाडी याच वेळी मोनिका 4 म्हणजे मोनिकापेक्षा 4 वर्ष लहान. मोनिकापेक्षा 4 वर्ष लहान बहिणीचा जन्म झाला केव्हा याच वेळी या वयात. थोडं लॉजिक करा. उत्तर 6 वर्ष आलं पाहिजे. पुढे पुढे दिली नाही. याच वेळी मोनिकापेक्षा 4 वर्ष लहान आणि मोनिका 4 वर्ष मोठी झाली कोणापेक्षा तिच्या बहिणीपेक्षा म्हणजे 4 प्लस कर. बघा बघा प्रश्न बघा. मोनिकाच्या वडिलांचे वय मोनिकाच्या जन्मवाडी किती होते बरोबर. बघा आता लक्षात तुम्हाला आता लिहून देईल. थोडं निश्चित आहे मोनिकाच्या वडिलांच्या आणि आईच्या वयात सध्या फरक 2 वर्ष आहे. सध्या मोनिकाचे वडील सध्या मोनिकाच्या वडिलांचे वय मोनिकाच्या जन्मवाडी किती आहे 38. बरोबर. त्याच वेळेस तिच्या आईची किती आहे 36. बरोबर. याच वेळी मोनिकापेक्षा 4 वर्ष लहान म्हणजे आता मोनिका तिच्या लहान बहिणीपेक्षा किती वर्ष मोठी झाली 4. मग आता मोनिका जन्मवाडी तिच्या वडील किती वयाचे होते 38. समजतंय का. हा मग आता सध्या वडिलांचं वय किती 42 आईचे किती आहे 36. किती 6 वर्ष. लोक जय हिंदू प्रमाण 5.2 बेरीज किती वर्षानंतर काहीच नाही. सध्या वाजले ते 63 5x किती 63 5 2 7x बरोबर 63 x बरोबर भागिले 7 9 ची किंमत किती. आता किती वर्षानंतर 9 वर्षानंतर सध्या प्रमाण किती आहे 5. दोघा ठिकाणी प्लस होईल ना एका ठिकाणी प्लस होईल. ची किंमत 8 चे झाले खाली x ची किंमत 9 बरोबर. किती वर्षानंतर आता 9 x ची किंमत किती आहे 9 9 अधिक 9 वर्ष आहे ना बघा x ची किंमत पण 9 आहे आणि वर्ष पण 9 आहे का.
मामाचा प्लस कोणाचं चे योगचे कोण किती आहे 2x 9 दुनी किती 27 आता प्रमाण बघा 27 27 27 दुनी 54